पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची लागलेली आहे आणि मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो होतो की 21 मार्चला जे हे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट दुसरी येणार आहे आणि ते 5 वाजताच्या नंतर येणार आहे, रात्री येणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो हे दुसरी लिस्ट लागले तर पहा आपला जो अंदाज हा 100% या ठिकाणी लागतो। तर मी तुम्हाला संपूर्ण लिस्ट दाखवतो की कट-ऑफ या ठिकाणी किती गेला कॅटेगरीनुसार, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर दुसऱ्या लिस्टमध्ये टोटल मुलांचं सिलेक्शन झालं आहे, 964 मुलांचं सिलेक्शन झालं आहे। तर तुम्ही बघू शकता UR कॅटेगरीचा जो कट-ऑफ हा 94 गेला आहे, OBC कॅटेगरीचा 95 गेलेला आहे, 94 गेलेला आहे OBC कॅटेगरीचा कट-ऑफ यवतमाळ डिव्हिजनचा। त्यानंतर SC कॅटेगरीचा 94 गेलेला आहे आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 94 पर्यंत गेलेला आहे कट-ऑफ। ST कॅटेगरीचा फक्त 92 पर्यंत गेला आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं। तर तेवढाच कट-ऑफ या ठिकाणी गेलेला आहे यवतमाळ डिव्हिजनचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतर वर्धा डिव्हिजन आहे, तर वर्धा डिव्हिजनमध्ये पहा UR कॅटेगरीचा फक्त 93 कट-ऑफ गेलेला आहे आणि त्याचबरोबर PWD बीचा जो कट-ऑफ हा 85 या ठिकाणी गेलेला आणि UR कॅटेगरीचा बघू शकता 92-93 पर्यंत कट-ऑफ गेलेला आणि EWS कॅटेगरी पहा 91 या ठिकाणी कट-ऑफ गेलेला आहे। त्यानंतर SC कॅटेगरीचा 92 कट-ऑफ या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डिव्हिजन बघू शकता, या ठिकाणी SC कॅटेगरीचा सुद्धा 92 पर्यंत या ठिकाणी वर्धा डिव्हिजनचा कट-ऑफ गेला आहे, कमी कट-ऑफ या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी ठाणे डिव्हिजन आहे, तर ठाणे डिव्हिजनला पहा OBC कॅटेगरी 93 गेला आहे, UR कॅटेगरी 93 गेलेला आहे, ST कॅटेगरी 93-94 गेला आणि PWD बीचा जो कट-ऑफ हा 80 गेला फक्त। त्यानंतर पहा UR कॅटेगरी त्याचबरोबर OBC कॅटेगरी बघू शकता 94 पर्यंत या ठिकाणी गेलेला आणि सोलापूर डिव्हिजन पहा ST कॅटेगरीचा 99 गेला आहे, UR कॅटेगरीचा 95 गेला आहे, PWD सीचा 89 गेला आणि UR कॅटेगरीचा 95 या ठिकाणी गेला आहे, ST कॅटेगरीचा 89 गेलेला आहे। त्यानंतर पहा ST कॅटेगरी 89 वरच कट-ऑफ या ठिकाणी गेलेला आहे फक्त। UR कॅटेगरीचा 96 पर्यंत गेला आहे, OBC कॅटेगरी बघू शकता 96। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सिंधुदुर्ग डिव्हिजन पहा OBC कॅटेगरीचा 93 पर्यंत गेला, कमी गेला आणि EWS कॅटेगरी 92 पर्यंत गेला, ST कॅटेगरी 89 गेलेला आहे, UR कॅटेगरी 93 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे आणि OBC कॅटेगरीचा जो कट-ऑफ हा 93 पर्यंत गेला, SC कॅटेगरीचा 93 या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता ST सिंधुदुर्ग डिव्हिजनचा सुद्धा कट-ऑफ कमी गेला, कारण की मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो होतो की सिंधुदुर्ग डिव्हिजनचा सुद्धा कट-ऑफ कमी जाणार आहे। तर पहा कॅटेगरीनुसार 92-93 पर्यंत या ठिकाणी कट-ऑफ गेलेला, पहा SCचा सुद्धा 93 गेला, OBC 93 गेला, UR कॅटेगरी सुद्धा 93 गेलेला आहे आणि ST पहा 89 फक्त गेलेला आहे या ठिकाणी, तर सर्वात कमी गेलेला आहे या ठिकाणी। त्यानंतर श्रीरामपूर पहा, श्रीरामपूर डिव्हिजनमध्ये तुम्ही बघू शकता UR कॅटेगरी 94 गेलेला आहे, 93 गेलेला आहे, त्याचबरोबर OBC कॅटेगरी 94 गेलेला आहे। त्यानंतर पहा ST कॅटेगरी फक्त 91 गेलेला आहे श्रीरामपूर डिव्हिजनचा। त्यानंतर SC कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर सातारा डिव्हिजन या ठिकाणी आला, OBC कॅटेगरी बघू शकता तर 94 गेला, UR कॅटेगरी 94 गेला, EWS कॅटेगरी 94 गेलेला आहे, OBC कॅटेगरी बघू शकता सातारा डिव्हिजन 94 गेलेला आहे, ST कॅटेगरी फक्त 90 गेलेला आहे सातारा डिव्हिजनचा। त्यानंतर पहा UR कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 94 आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता सातारा झाल्यानंतर तुम्ही सांगली बघू शकता, सांगलीला EWS कॅटेगरी फक्त 93 गेला, OBC कॅटेगरी 93 गेलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे सांगली डिव्हिजनला पहा EWS कॅटेगरी 94 आणि SC कॅटेगरी 93 गेलेला आहे, UR कॅटेगरी सुद्धा 93 गेलेला आहे, 93-94 बघू शकता 93 या ठिकाणी UR कॅटेगरी। त्यानंतर तुम्ही बघू शकता सांगली डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता SC कॅटेगरी 94 गेला आहे, UR कॅटेगरी 93 गेलेला आहे। त्यानंतर मिरज, त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे, भुसावळचा सुद्धा कट-ऑफ कमी गेला आहे, बघू शकता तुम्ही UR कॅटेगरी फक्त 91 गेलेला आहे कट-ऑफ। त्यानंतर OBC कॅटेगरीचा सुद्धा 91 गेला आहे, फक्त 90 वरच गेला आहे OBC कॅटेगरीचा, बघू शकता। तर मिरज डिव्हिजनचा जो कट-ऑफ हा 90 वर या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर OBC बघू शकता तुम्ही या ठिकाणी 93 गेलेला आहे, SC कॅटेगरी फक्त रत्नागिरी बघू शकता, तर रत्नागिरी डिव्हिजन आहे, तर UR कॅटेगरी 94 गेला आहे, ST कॅटेगरी 91 गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी SC कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 94, SC कॅटेगरी 93 गेलेला आहे रत्नागिरी डिव्हिजनचा। त्यानंतर तुम्ही बघू शकता SC कॅटेगरी 93, OBC कॅटेगरी 94। रायगड डिव्हिजन आहे, SC कॅटेगरी फक्त बघू शकता SC कॅटेगरी 92-93 गेला आहे, ST कॅटेगरी 92 गेलेला आहे, EWS कॅटेगरी 94, UR कॅटेगरी 93 गेलेला आहे आणि OBC कॅटेगरीचा सुद्धा 93 कट-ऑफ गेला आहे, रायगडचा कमी गेलेला आहे, ठीक आहे। आणि PWD बीचा जो कट-ऑफ हा 84 वर गेला आहे फक्त। पुणे महसूलला बघू शकता, पुणे महसूल UR कॅटेगरी 95-96, त्याचबरोबर OBC कॅटेगरी 95-96, EWS कॅटेगरी 93। त्यानंतर तुम्ही बघू शकता पुणे महसूल
पुणे सिटी वेस्टला जर पाहिलं UR कॅटेगरी 96, OBC कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 95. त्यानंतर पहा PWD एचा जो कडाप आहे 89वर गेलेला आहे. परभणी डिव्हिजन आला आहे, UR कॅटेगरी जास्त गेला आहे, या ठिकाणी कडाप बघू शकता 97 गेलेला आहे. आणि ST कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला फक्त. त्यानंतर पहा SC कॅटेगरी फक्त 94 गेलेला आहे SC कॅटेगरीचा. आणि त्यानंतर EWS कॅटेगरी 97 गेला आहे, ST कॅटेगरी 93 या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर OBC कॅटेगरी 96 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर ST कॅटेगरी पहा 93 गेला आहे परभणीचा. आणि EWS कॅटेगरी 96 गेला आहे, UR कॅटेगरी 96-97 गेला आहे परभणीचा. तर शहर जे चांगलं शहर आहे त्या ठिकाणी चांगलं जास्त कडाप त्या ठिकाणी जात असतो. आणि पालघरला तुम्ही बघू शकता कडाप कमी गेला आहे. मी तुम्हाला सांगत होतो पालघरचा कमी जाणार आहे म्हणून. पालघर डिव्हिजनचा जो गेलेला आहे तर पहा या ठिकाणी फक्त 92वर गेलेला आहे UR कॅटेगरीचा. आणि त्यानंतर EWS कॅटेगरीचा पण 92 गेला आहे, SC कॅटेगरी 92 गेलेला आहे. त्यानंतर पहा तुम्ही या ठिकाणी UR कॅटेगरी 92 गेला आहे, ST कॅटेगरी 92 गेलेला आहे. OBC कॅटेगरी 92 गेलेला आहे, PWD 89 गेलेला आहे. त्यानंतर OBC कॅटेगरी 93 गेलेला आहे. त्यानंतर पहा UR कॅटेगरी 98 उस्मानाबाद डिव्हिजन, SC कॅटेगरी 96, OBC कॅटेगरी 96 गेलेला आहे. त्यानंतर पहा UR कॅटेगरी 97, SC कॅटेगरी 96 गेलेला आहे. EWS कॅटेगरी 96, ST कॅटेगरी 89 फक्त. नवी मुंबई बघू शकता SC कॅटेगरी 94, UR कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 94, PWD CC 86 गेलेला आहे. आणि SC कॅटेगरीचा 93 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर ST कॅटेगरीचा 88 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. नाशिक डिव्हिजनला पहा, नाशिक डिव्हिजनचा जो कडाप आहे UR कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 94, EWS कॅटेगरी 93, SC कॅटेगरीचा 94 गेलेला आहे. आणि OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95. त्यानंतर पहा EWS कॅटेगरी 93 गेला आहे नाशिक डिव्हिजन. त्यानंतर बघू शकता SC कॅटेगरीचा 95 गेलेला आहे, EWS कॅटेगरी 95 गेलेला आहे, UR कॅटेगरी 96 गेलेला आहे, PWD C 91 पर्यंत गेला आहे. आणि UR कॅटेगरी फक्त 96 गेला आहे. SC कॅटेगरी बघू शकता 96 गेलेला आहे. आणि त्याचबरोबर ST कॅटेगरी 95 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. OBC कॅटेगरी बघू शकता 96, UR कॅटेगरी 96 नागपूर महसूलचा. त्यानंतर नागपूर महसूल पहा UR कॅटेगरी 94, ST कॅटेगरी 91, SC कॅटेगरी 94, ST कॅटेगरी 91, OBC कॅटेगरी 94, EWS कॅटेगरी 92 आणि UR कॅटेगरी 96, SC कॅटेगरी 93 पर्यंत गेला आहे नागपूर महसूलचा. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी डिव्हिजन पहा UR कॅटेगरी 97, 95 गेला आहे, SC कॅटेगरी 95, SC 93 गेला आहे, ST कॅटेगरी 93 कडाप गेलेला आहे. OBC कॅटेगरीचा 94 या ठिकाणी गेलेला आहे. मालेगाव बघू शकता, मालेगावचा जो कडाप आहे तर ST कॅटेगरी 94 गेला आहे, OBC कॅटेगरी 95 गेलेला आहे. EWS कोल्हापूर बघू शकता UR कॅटेगरी 95, OBC कॅटेगरी 95, ST कॅटेगरी 91, ST कॅटेगरी बघू शकता 89, कोल्हापूर डिव्हिजन UR कॅटेगरी 95. कराड डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन UR कॅटेगरी 94 गेलेला आहे, PWD 180वर गेलेला आहे, UR कॅटेगरी 95, OBC कॅटेगरी बघू शकता 94 जळगाव डिव्हिजन, EWS कॅटेगरी 94, UR कॅटेगरी 96, OBC कॅटेगरी 95, SC कॅटेगरी 92वर गेलेला आहे जळगाव डिव्हिजन. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता जळगाव, UR कॅटेगरी 94 गेलेला आहे, OBC कॅटेगरी 95 गेला आहे, PWD याचा 90वर या ठिकाणी गेलेला आहे. गोवा डिव्हिजन तुम्ही बघू शकता तर गोवा डिव्हिजनचा सुद्धा कडाप कमी गेला आहे, ST कॅटेगरी 90 गेला आहे, OBC कॅटेगरी बघू शकता 93 गेलेला आहे आणि UR कॅटेगरीसुद्धा 93 गेला आहे, ST कॅटेगरी फक्त 90 गेलेला आहे, ST कॅटेगरी 90 गेलेला आहे. त्यानंतर पहा धुळे डिव्हिजन आहे तर धुळे डिव्हिजन OBC कॅटेगरी 94, UR कॅटेगरी 94, EWS कॅटेगरी 94, SC कॅटेगरी 92, EWS कॅटेगरी 94, SC कॅटेगरी 94 गेलेला आहे, EWS कॅटेगरी ST कॅटेगरी 91 गेला आहे. चंद्रपूर डिव्हिजन आला आहे बघू शकता, चंद्रपूर डिव्हिजनचा SC कॅटेगरी 94 गेला, OBC कॅटेगरी 94 गेला आहे, UR कॅटेगरी 94 या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर SC कॅटेगरी बघू शकता 94 आणि OBC कॅटेगरीचा पण 94 या ठिकाणी गेलेला आहे. PWD Cचा जो कडापा 89 गेलेला आहे आणि EWS कॅटेगरीचा जो कडापा हा 94 गेलेला आहे. तर बघू शकता चंद्रपूर डिव्हिजनचा जो हा 94 पर्यंत या ठिकाणी कडाप गेलेला आहे. त्यानंतर बुलढाणा डिव्हिजन आहे, SC कॅटेगरी 95 गेला आहे, OBC कॅटेगरी 96 गेलेला आहे आणि ST कॅटेगरी 90 गेलेला आहे, UR कॅटेगरी 96 गेलेला आहे बुलढाणा डिव्हिजन. त्यानंतर भुसावळ डिव्हिजनला पहा, भुसावळ डिव्हिजन UR कॅटेगरी 94, ST 90, UR कॅटेगरी 93, OBC कॅटेगरीचा गेला या ठिकाणी 93.
त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बीट डिव्हिजन आहे, UR कॅटेगरी 98 गेला आहे या ठिकाणी, OBC कॅटेगरी 98 गेलेला आहे. चांगलं शहर असल्यामुळे जास्त कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता बारामती डिव्हिजन आहे, UR कॅटेगरी 93 गेला आहे, EWS कॅटेगरी 93 गेलेला आहे, OBC कॅटेगरी 93-94 गेला आहे. आणि छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन पहा ST कॅटेगरी 92 गेला आहे, UR कॅटेगरी 98 गेला आहे, EWS कॅटेगरी 97 गेला आहे, OBC कॅटेगरी 98 या ठिकाणी गेलेला आहे. तर तुम्ही बघू शकता लिस्टमध्ये ना अमरावती डिव्हिजन आला आहे. अमरावती डिव्हिजनला पहा SC कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 93 गेला आहे, SC कॅटेगरी 95 गेलेला आहे, OBC कॅटेगरी 95 गेला आहे, UR कॅटेगरी 96 गेलेला आहे अमरावती डिव्हिजनचा. त्यानंतर अकोला डिव्हिजन पहा ST कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 96-95, ST कॅटेगरी 92 फक्त, SC कॅटेगरी 97 गेला आहे, AWS कॅटेगरी 95 पर्यंत या ठिकाणी गेले. अहिल्यानगर डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी UR कॅटेगरी 96 गेला, ST कॅटेगरी 90 गेल्या फक्त, UR कॅटेगरी 96 गेला, SC कॅटेगरी 94 गेला, OBC कॅटेगरी 95-97 सुद्धा या ठिकाणी गेला आणि UR कॅटेगरी बघू शकता 97 या ठिकाणी गेलेला आहे. त्याचबरोबर PWDCचा 96 पर्यंत गेला आहे. एवढा अहिल्यानगरचा गेला आहे. तर ही दुसरी लिस्ट या ठिकाणी आहे.